आता बघा इथवर आलो ठिकाणच्या मोर माझा मोबाईल फुटलाय त्याचा काय बदलायचा ग्लास डिस्प्ले डिस्प्ले नाही ग्लास वरच मिनी डिस्प्ले. हा मग आता म्हणलं जाऊन बदलून येऊया. काय गाडी वळवू देते नाही सारखं गाड्या 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 गाड्या. आणि गाडी बघा किती गच भरली हो का बाजार. का उद्या आणूया का आणूया की हातासारखं आता आता मग वळवाय लय वेळ मी उद्या येणार नाही. उद्या काय राहिलंय ते ह्याचं फक्त राहिलंय बघा डिजिटल. राहू दे उद्या जरा आणू. राहू लय माझी आजारी पडली इच्छा नाही माझी. डिजिटलचं तेवढं राहिलंय आता आणि एक पत्तरवाळी आणि 2 दुरण. इच्छा पूर्ण संपली ताप आला इथे. केलं ना इंजेक्शन. इंजेक्शन केले का लगेच फरक पडतं का? मी घेत होती थोडस माळवं घेतलं रात्रभर जागलोय तोपर्यंत त्यांनी मोर येऊन इंजेक्शन केलं. तोपर्यंत तिथं चौकात येऊन डिगांची फॅन उभा राहिली होती. गाडीतच भरून आली ती घरी जाऊन आली पण ती आम्ही बाजारला आलो म्हणून इकडे आली आम्हाला गाडी घ्यायला. बघा पाठीमाग सगळं पत्तरवाळे आहे. वरच्या पत्रवाळ्या त्या खाली समजा बाजार आहे का डबा आहे तर 20,000 बाजार झाला. इथं डबा आहे त्याला जा एक पाठीमाग 2 आहे तर पाठीमाग ह्या बाजूला एक ह्या बाजूला ठेवलं ठेवलंय की टोटल एक ठिकाण लय. आचार्याच्या बाजारानं आमचा बाजार 8-15 दिवसाचा असा टोटल 20,000 रुपयाचा बाजार झाला बघा. आचार्याचा 13-14 झाला. हिथलं कुठं सोडता हे काकांचं आपण अलीकडे घेतलेलं. हे काकांचं ही वेगळंच म्हणजे किरकोळ किरकोळ पत्तरवाळ्याचं वेगळंच 23,000 केलं. अजून डिजिटल आहेच. डिजिटल हाय गॅस भरायचा आहे कीर्तनवाल्याचा पैसा डबल टाकी करायची होती गॅसची पण काय करायचं भेटत नाही कनेक्शन. मंडपवाला आणि आचार्याचं लय अजून आचार्याचं किती हो 6,000 आणि मंडपचं 12,000. मंडपचं लय होतं ते असं मला वाटतंय. ते स्टेज हे कीर्तनच नका नुसत्या मंडपला जनरेटर बी आहे ना त्यांचं. जनरेटर माईक आहे आणि जनरेटरला तेल आपलंच असतंय का? लाईट गेली तर जनरेटर पण आणून ठेवा आपण त्याला पुन्हा ऐन वक्ताला कोण पडायचा. आणि लाईट बी लई खोटी असते नेमकी जाती थोडी का व्हायना जाती. सर्दी झाली आता हे सर्दीतनं 2 दिवस जाणार मला कवर व्हायला नेमकी वाप घ्या वाप पवलू होत्या दिवशी त्यामुळं एक दिवशी पावलाव फक्त एक दिवशी पवलं पर 3 तास पवलं नॉन स्टॉप फिरीत शिवना पाणी बुडक्या खात होतो ते टुपक्या काय आतमध्ये 2 शिवना पाणी खेळत होतो. दिसतं का हो पाणी डोळं ठेवून पाणी जाता मग कशी डोळ्यात पाणी शिरत नाही. डोळ्यात पाणी शिरत तू गेलं डोळ्यात पाणी शिरत ना गावत पवायचं बिल आहे गरजेचं. पवाय येणं सुद्धा मग पोरांना शिकवायचं. आमच्या पोरींना शिकवायचं एवढी पुण्यतिथी झाली. गाडी आज फुल टू लोड झाली आहे बघा. काय तर पळना सुद्धा गाडी कुताय लागली. आणि एक चुमडं ठेवलंय ह्याच्यात आपण कशात टिकीत आहे अजून ते बेसन दिलं आहे ना मागणं का हा ठेक्यात हा हे काही बुंदीला कशाला असते भाज्याला आहे भाज्याला असते है ना. बुंदीला डाळ आणली दळून आणायची डाळ अर्ध टिक बेसनच घेतलंय बघा. हवं ती वजत आता तिथं साले उराळले त्यांनी साखर ठिक्यात आणली 15 किलो साखर आहे. तांदूळ आहे 15 किलो. घरी चहा पाण्याला 5 किलो घेतली. चहा पाण्याला साखर घरी 5 किलो घेतली. आता गॅसची टाकी उद्या जाणतो जाऊन स्कूटीवर कारण गॅसची टाकी इकडे आटपाडी जावं लागते आणायला. कनेक्शन आमच्या तिकडे जाय गॅसचं जातो ना परवा दिवशी जातो. काय करायचं. या सगळ्यांनी 9 तारखेला म्हणजे लांब कोण येणार असेल तर 8ला जेवण लागतंय. कारण 12 वाजता फुलं पडते ते येऊन काय गावत नाही. मग आता हे आणलेलं बघा उद्या नीटनेटकं करायचं. उद्या नीटनेटकं करून दळून आणून ठेवायचं म्हणजे ते 8 तारखेला दुपारनं येऊन बुंदी करून जाते ते आचार्य. खाट धुवून बिन चकाचक करून ठेवा. खाट धुयाची कट्टा धुयाचा मी आणलं की ते पुसायचं. आणलं का
आणलं की 150 रुपयाला घेतलं. फोन पेचा मोबाईल दिला दीपक धुरळाच केला आणि सुपली नव्हती घरात, एका सुपली आणली. गॅरंटीची ऍप्शन दाखवली त्या दुकानदारानं. ती पाणी वारा फिनेल घ्यायचंय का म्हणत होतं व. अगं ते ऍसिड राहिलं होतं, ती राहिलच की. मी म्हणलं आता बघू, मला काय माहित नाही एवढं लक्षात. बघू पुन्हा म्हणलं आता उद्या जायचं आता ते काय काय राहिले ती चिठ्ठी काढतो आज संध्याकाळी. आज संध्याकाळी काय काय किरकोळ राहिले ते. ते पाणी काढायचं बी राहिलंय दुयाचं. ते तुटलं की होतं ते गेल्या वर्षीच आणलं होतं आपण, आहे ना, वर्ष गेलं. मुलपाचं महाग झाले राव. गेल्या वेळेस एवढाच बाजार, पण किती गेलतो? गेल्या वेळेस आचार्याचा बाजार वर श्रद्धाचा 9,800 का 900 रुपये झालं. ह्या वेळेस 13,000 रुपये गेलेत बघा. आणि सेम मटेरियल तीच आहे. नाही, काय केलंय आम्ही पातळ भाजी ह्याची करणार, बटाट्याची न मटकी वाटाणा मिक्स केली गेल्या वेळेस. केलं तरी पण यावेळेस डाळ तडका, म्हणजे तुरीची डाळ तेवढी वाढली आणि मग ती कमी झालं ना. पण हे काय म्हणते ते मटकी न वाटाणा, खरं डोकं फिरतोय तिथं बाजारात गेलं म्हणजे. ते काढतील तसं आणून आम्ही गाडीत ठेवलं दोघांनी. ऊन तर लय बेकार लागतं बघा. निवांत बसलो होतो बघा दुपारी. मामाचा फोन आला ह्यांच्या, केला का बाजार करा, पुन्हा लय आता दिवस जवळ आले तर उद्या येणार आहे ती मामा मामी. मामी म्हणल्या मी निवडू हे लागते, मग उद्या दळणं हे दळून आणा. मग पुन्हा चला दळण काय घरची चक्की आहे बरं. आता आपल्याला लाडूच येत नाही दळायला आपल्याला. येणार नाही भारी. आणि ते हे तर इथंच येतो बघा आम्ही. आता सध्या आलोय आम्ही इथं खौसपुरात दळा येतो आम्ही इथं. मोठ्या गिरणीवर चांगले येते भरा भरा भरा. नाही ह्याच्यावर बी चांगलं येतंय, पण ते बारीक मोठं कसं लावायचं. पण आचार्याला आपण घरी दळून करू शकतो लाडू हे वा. आपल्या दिवाळीला हे आचार्याचं वेगळं असतं जरा. वेगळं असतंय. आणि ह्यासने ट्रॅक्टर माहित असते त्या, कारण बरीच जण दळून येते नाहीत ना. हे गिरण नुसती धंद्यासाठीच असते यांची, दळणं दळायला. आपली आता बाजरी अजून दळून घेते की भाकरीला हे आदल्या दिवशी होत आहे आपल्याला. मी म्हणते शेवग्या शेंगा आणून आदल्या दिवशी शेंगाची आमटी करावी. शेवग्या शेंगाची भाजी करावी. करावी वांग्याची काय शेवग्याची. आपल्यात गावतली काय वांगी? आपल्यात गावतेली की. येतो मी अमोल भावाकडून आज का उद्या? 7 तारखेलाच घेऊन येतो. मला 8 तारखेला जी लागायची 7 तारखेला घेऊन येतो. आपण ती ताजी लागतात ना आपल्याला ह्याला त्यांना द्यायला. 9 तारखेची सकाळी त्याला आणून द्यायला सांगतो. सांगू त्याला बरोबर पोचलं नाही मग. मळ्यात गेला असतील, फोन असतात त्यांचा घरी. अमोल भाऊजी आमच्या बरोबर असतात. त्यांनी वांग्याचा फड केला या. वांगे हे त्यांच्यात चांगले. जवळ नसेल पण पाणी आलंय ना रात्री करा. अगं बाई तर तालमीत बटे करायचे तिकडे. त्या मोबाईल चार्जिंगच होत राहिले. चला मित्रांनो, निघालोय आता घराकडं.